नेक्स्ट आपण आता इंडक्टिव्ह इफेक्ट हा बघणार आहोत. हा इंडक्टिव्ह इफेक्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्यवस्थित समजून घ्या. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये समजा एखादा पोलर ग्रुप असेल, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असेल, विच इंड्यूस पोलॅरिटी इन ॲडजसंट कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे त्याच एका मॉलिक्यूलमध्ये पोलर बॉन्ड एखादा असेल तर तो काय करतो, शेजारच्या बॉन्डला सुद्धा काय करतो, जो नॉन पोलर ऑलरेडी आहे त्याला पोलर करण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात याला म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट. पोलरायझेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ ॲडजसंट कोव्हॅलंट बॉन्ड. किंवा ऑलरेडी कोव्हॅलंट ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्डचं स्ट्रक्चर जर असेल, इट इंड्यूस पोलॅरिटी इन नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड एज इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टसाठी एक आपण एक्झाम्पल घेऊया. हे एक्झाम्पल घेतलं. या कंपाऊंडचं नाव आहे 1 2 3 4 कार्बन आहेत. ब्युटाइल ग्रुप आहे एन ब्युटाइल क्लोराईड. या कंपाऊंडचं नाव काय तयार होईल? एन ब्युटाइल क्लोराईड. ज्या कार्बनला क्लोरीन अटॅच झालेला आहे हा फंक्शनल ग्रुप आहे क्लोरीन. या कार्बनला त्याच्या ॲडजसंट कार्बनला किंवा या क्लोरीन अटॅच झालेल्या कार्बन याला 1 नंबर देऊया. 1 2 3 4 असे एकूण 4 कार्बन आहेत. कार्बन क्लोरीन बोथ हॅव डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ह्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स यांचा काय आहे? जास्त आहे. ड्यू टू दिस पोलरायझेशन ऑकर. ह्यामध्ये काय होणार आहे? पोलरायझेशन तयार होणार आहे. The electron shared between carbon and chlorine, these electrons pull towards the chlorine. म्हणजे कार्बन आणि क्लोरीनकडे जे इलेक्ट्रॉन भागीदार केलेले होते कोव्हॅलंट बॉन्डिंगसाठी जे वापरलेत, ते क्लोरीन काय करेल? स्वतःकडे खेचून घेईल. अँड दिस क्लोरीन ॲक्वायर्स पार्शल निगेटिव्ह चार्ज. हा पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे. ड्यू टू this carbon, first carbon or C1 carries partial positive charge. म्हणजे बॉन्ड ह्या ठिकाणी ब्रेक झालेला नाही, फक्त काय झालेला आहे? पॉझिटिव्ह चार्ज तयार झाले, म्हणजे पोलॅरिटी तयार झाली. ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम तो काय करेल? जे बॉन्डिंगसाठी इलेक्ट्रॉन वापरलेत तो स्वतःकडे जास्त शिफ्ट करून घेईल, स्वतःकडे ओढून घेईल. त्यामध्ये बॉन्ड ब्रेक झालेला नाही म्हणून इथं पार्शल चार्ज लिहिला आहे. दिस कार्बन कॅरीज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. नाउ कार्बन फर्स्ट पुल इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स दी इटसेल्फ फ्रॉम C2. म्हणजे काय करेल? हा कार्बन जो फर्स्ट कार्बन आहे तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी आता कुणाची खेचून घेईल? कार्बन 2ची. दिस अगेन कार्बन कॅरीज पार्शल पॉझिटिव्ह. ह्याला D1 असं म्हणूया. दिस इफेक्ट इज शिफ्टेड अप टू दी 4th कार्बन. हा कार्बन असं हा इफेक्ट कुठंपर्यंत पुढं जाणार आहे किंवा पोलॅरिटी कुठंपर्यंत इंड्यूस होईल? अप टू दी 4th कार्बन. आता सेकंड कार्बन सुद्धा काय करेल? त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला आहे म्हणून तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बन 3ची स्वतःकडे शिफ्ट करेल. दिस कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे या एका बॉन्डमुळं कार्बन आणि क्लोरीन यांच्या एका बॉन्डमुळं काय झालं? ही पोलॅरिटी इंड्यूस झाली म्हणून याला म्हणायचं इंडक्टिव्ह इफेक्ट. पोलरायझेशन ऑफ ॲडजसंट बॉन्ड ड्यू टू दी पोलरायझेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज ड्यू टू दी पोलरायझेशन ऑफ ॲडजसंट बॉन्ड इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. यामध्ये आपण हे एन ब्युटाइल क्लोराईडचं एक्झाम्पल घेतलं. क्लोरीन इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे पुल केली त्यामुळे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज, क्लोरीनवर मायनस चार्ज. दिस कार्बन फर्स्ट पुल द इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इटसेल्फ फ्रॉम C2.
This C2 carbon again carries positive charge. This C2 carbon pull the electron density towards itself from C3 and this process is going on. This effect vanishes किंवा हा इफेक्ट कधी कुठंपर्यंत जाणार आहे अप टू 4th कार्बन. आफ्टर दॅट इट डिसॅपियर. हा इफेक्ट काय होईल आफ्टर 4th कार्बन डिसॅपियर किंवा व्हॅनिश होणार आहे. या इफेक्टमध्ये 2 ॲटम महत्त्वाचे आहेत. एक इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आणि दुसरा इलेक्ट्रॉन डोनेटिंग. आता हा क्लोरीन काय म्हणेल बघा, इलेक्ट्रॉन डेन्सिटी या क्लोरीनकडे शिफ्ट झालेली आहेत. क्लोरीन काय म्हणेल मी इलेक्ट्रॉन काय करेल ॲक्सेप्ट केलेत, विड्रॉ केलेत. विड्रॉ म्हणजे काढून घेतणे. आणि कार्बन काय म्हणेल मी इलेक्ट्रॉन त्याला दिलेले आहेत, त्याने घेतलेले नाहीत. म्हणजे तो काय आहे हा कार्बन इलेक्ट्रॉन डोनेटिंग झाला आणि क्लोरीन काय झाला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग झाला. हां इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणता आहे Cl मायनस. तसं Br मायनस. COOH ग्रुप आहे Cn. दीज आर दी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. दीज आर दी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स. आता हे इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. मग हे इलेक्ट्रॉन काय करतात विड्रॉ करतात म्हणून याला इंडक्टिव्ह इफेक्टमधला -I इफेक्ट मानायचं. -I इफेक्ट. हां -I इफेक्ट म्हणजे काय इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप दे आर सेड टू हॅव -I इफेक्ट. दे पुल द इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इटसेल्फ. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग more electronegative element they show -I effect. Electropositive element show electron donating or +I effect. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे कोणता इफेक्ट दाखवतील +I. यामध्ये हा जो आहे CH2 ग्रुप असेल किंवा CH3 मिथाइल. CH2 CH3 म्हणजे इथाइल. कार्बनला 3 मिथाइल ग्रुप आहेत. हा टर्शरी ग्रुप आहे टर्शरी ब्युटाइल. सोडियम इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. तर असे जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत हे +I इफेक्ट दाखवते. तर हे आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट इज ए परमनंट इफेक्ट. इट इज डिनोटेड बाय दिस ॲरो. आता हा जो ॲरो आहे हा एकदम हेडला पण नाही टेलला पण नाही, बरोबर मध्ये त्याचं डोकं आहे. हां तर ॲरो दिस रिप्रेझेंटेड बाय दिस ॲरो. दिस इज ए परमनंट इफेक्ट. ह्यामध्ये काय होतं पोलरायझेशन तयार होतं. ह्यामध्ये लिहिताना हे एक्झाम्पल यायचं. अँड टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट देर आर 2 टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट +I इफेक्ट अँड -I इफेक्ट. -I इफेक्ट शोन बाय दी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अँड +I इफेक्ट इज शोन बाय दी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आता ह्या इफेक्टचा यूज काय किंवा महत्त्वाचं त्याचा रोल काय आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तर दिस इफेक्ट इज इम्पॉर्टंट फॉर रिॲक्टिव्हिटी ऑफ द मोलिक्यूल. कोणता मोलिक्यूल जास्त रिॲक्टिव्ह आहे, कोणता मोलिक्यूल जास्त रिॲक्शनमध्ये भाग घेणार आहे हे एक्सप्लेन करण्याचं काम हा इंडक्टिव्ह इफेक्ट करत असतो. किंवा कोणता मोलिक्यूल जास्त रिॲक्टिव्ह किंवा स्ट्रॉंगर ॲसिड आहे स्ट्रॉंगर बेस आहे हे सांगण्याचं कामसुद्धा इंडक्टिव्ह इफेक्ट हा करत असतो. आता आपण CETसाठी काही एक्झाम्पल बघूया. हां
COOH, Cl CH2COOH. पहिल्यांदा हे दोनच एक्झाम्पल घेऊया, नंतर बाकीचे बघू. आता हे दोन ॲसिड लिहिलेले आहेत, कार्बॉक्सिलिक ॲसिड. ॲसिड म्हणजे काय, विच गिव्स H+ आयन इन ॲक्वियस सोल्युशन. ते काय करतात, पाण्यामध्ये H+ आयन देतात आणि यांना ॲसिड असं म्हणतात. तर ह्या दोन ॲसिडमधलं स्ट्रॉंगर ॲसिड कोणतं, विच इज स्ट्रॉंगर ॲसिड बिटवीन ॲसिटिक ॲसिड अँड मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड. क्लोरीन एकच आहे म्हणून ह्याला मोनो क्लोरो ॲसिटिक ॲसिड. तर यामध्ये काय करायचं बघा, तर हा COOH या ग्रुपनं H+ आयन दिल्यानंतर काय होणार आहे, H+ आयन बाहेर पडेल आणि या COO याच्यावर मायनस साईन येणार आहे. याच्यावर काय चार्ज येईल, मायनस. इथं सुद्धा तसंच मायनस. कोणत्याही ग्रुपवर मायनस साईन जर आल्यानंतर तर तो काय होईल, अनस्टेबल होईल. तो मॉलिक्यूल काय होईल, अनस्टेबल होईल. तर तो मायनस साईन आलेला स्टॅबिलाइज करण्यासाठी, मायनस साईन असेल तर तो स्टॅबिलाइज करण्यासाठी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपची गरज आहे. हा चार्ज बॅलन्स करण्यासाठी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपची गरज आहे. तो मायनस चार्ज तो स्वतःकडे ओढून घेईल आणि हा मॉलिक्यूल जास्त स्ट्रॉंगर किंवा स्ट्रॉंगर ॲसिड असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असल्यामुळं. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तो काय करेल, हा मायनस चार्ज तो बॅलन्स करणार नाही. तो काय करेल, स्वतःचे इलेक्ट्रॉन पण प्लसचा इफेक्टमुळे या CO- कडे दिले. पुन्हा तो मॉलिक्यूल काय होईल, हायली अनस्टेबल होईल. त्यामुळं CH3CO- इज ए वीक ॲसिड. हे कोणता ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड. हे काय आहे, वीक. आणि हे Cl मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड हा काय असेल, स्ट्रॉंग. अजून एक समजा यामध्ये ॲड केला आपण Cl2CHCOOH, हे अजून स्ट्रॉंग असेल याच्यापेक्षा, कारण दोन विड्रॉईंग ग्रुप आहेत. अजून क्लोरीन एक ॲड केला, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, हे पुन्हा जास्त स्ट्रॉंग असेल. मग सर्वात स्ट्रॉंग ट्रायक्लोरो, नंतर डाय, नंतर मोनोक्लोरो आणि सर्वात वीक कोणता असेल, ॲसिटिक ॲसिड. तर हे इम्पॉर्टन्स आहे या इंडक्टिव्ह इफेक्टचं. तर हे ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड जास्त स्ट्रॉंग आहे. निगेटिव्ह चार्ज बॅलन्स्ड बाय दी 3 Cl- आयन किंवा 3 क्लोरीन ॲटम्स. दुसरं एक एक्झाम्पल बघूया. यामध्ये तिन्ही कार्बोकॅटायन आहेत. तिन्ही स्पेसिस ज्या आहेत यामध्ये कार्बनवर प्लस चार्ज असल्यामुळे यांना कार्बोकॅटायन असं म्हणतात. प्लस चार्ज असेल तर तो कंपाऊंड हा त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असते, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. त्यामुळे ते काय असतात, रिॲक्शनमध्ये जास्त भाग घेतात, हायली रिॲक्टिव्ह असतात. हे कार्बनवर मायनस चार्ज असेल तर इलेक्ट्रॉन तो रिच असणार, इलेक्ट्रॉन जास्त असणार. यामध्ये ह्या तिन्ही कार्बोकॅटायनकडं कोणता जास्त कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असेल, कोणता स्टेबल जास्त असणार, तर हा लास्ट वन मोर स्टेबल. Why? Because this positive charge is balanced by 3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हे काय होतील, 3 मिथाइल ग्रुप असल्यामुळे ते काय करतील, कार्बनवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतील आणि हे मिथाइल ग्रुप त्याला इलेक्ट्रॉन देतील या कार्बन प्लसवर. याच्यावर सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्याकडे सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, पण एकच आहे CH3. याच्याकडं डोनेटिंग ग्रुपच नाही मिथाइल ग्रुपकडं CH3+.
त्यामुळे हा लेस स्टेबल आहे, याच्यापेक्षा हा जास्त स्टेबल, याच्यापेक्षा हा मोर स्टेबल. CETला किंवा MCQ कसा असतो, अरेंज दी फॉलोइंग कार्बोकटाईन विथ इन्क्रीजिंग स्टॅबिलिटी. अरेंज दी फॉलोइंग कार्बोकटाईन विथ इन्क्रीजिंग स्टॅबिलिटी अशा प्रकारचा प्रश्न असतो. पॉझिटिव्ह चार्ज असेल बॅलन्स करायचा तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पाहिजेत आणि म्हणजे किंवा कार्बनवर निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप पाहिजेत बॅलन्स करण्यासाठी. तसे असतील तर तो कंपाऊंड आपल्याला स्टॅबिलिटी एक्सप्लेन करता येते आणि याच्यासाठी हा इंडक्टिव्ह इफेक्ट हा महत्त्वाचा आहे. यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप कोणते आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिव्ह कोणते आहेत हे सुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.